एकनाथ शिंदे यांच्याकडून जय गुजरातची घोषणा देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जय गुजरातची घोषणा दिली आहे आणि त्यामुळे राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय। पुण्यामध्ये कार्यक्रम होता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमात भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं एक क्षण थांबून एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा दिली। राज्यात हिंदी भाषा मुद्द्यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि त्यात आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क जय गुजरात अशी घोषणा दिली। पुण्यामधल्या कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक कार्यक्रम होता। केंद्रीय मंत्री अमित शहा या ठिकाणी उपस्थित होते आणि यावेळी एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे अमित शहा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला। अमित शहा यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदेंनी अनेक विशेषणं आणि अनेक उपमांचा वापर केला। मात्र कहर म्हणजे भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा केली आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता चर्चेला आणखी एक नवीन विषय मिळाला आहे। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अशा प्रकारे काही क्षण थांबून मग जय गुजरात अशी घोषणा दिली आणि त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। खरं तर हा पुण्यामध्ये कार्यक्रम होता आणि या पुण्यातल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जय हिंद म्हणजे देशाबद्दल प्रेम आहे, जय महाराष्ट्र म्हणजे राज्याबद्दल प्रेम आहे आणि जय गुजराती म्हणून ज्या गुजराती समाजाच्या लोकांच्या कार्यक्रमाला साहेब गेले होते त्या लोकांबद्दल प्रेम आहे। साहेबांनी ही पक्षामध्ये भूमिका मांडली का? शिवसेनेचा जाहीर मेळावा होता आणि जय गुजराती म्हणालेत का? पण सुरुवातीला साहेब काय म्हणालेत हे पण आपण दाखवलं पाहिजे। जय हिंद म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि जय गुजराती म्हणाले। त्यामुळे ज्या समूहासाठी ते कार्यक्रमाला गेले होते त्यांना आनंद वाटावा म्हणून ही घेतलेली तरी भूमिका आहे। पण कार्यक्रम महाराष्ट्रात असल्यामुळं या संदर्भात जास्त वाद पुण्यात होता। अशा अनेक गोष्टी मला थोडा वेळ दिला तर दाखवू शकतो। कोण कुठं काय बोललंय, कोण कुठे इंग्लिशमध्ये काय बोललंय, कोण कुठे हिंदीमध्ये काय बोललंय, याचा राजकीय परिणाम काहीही एकनाथ शिंदे साहेबांच्या हे बघा हे आमच्यात चालतं तुमचं तर कसलाही त्यांच्या वक्तृत्वावर कर्तृत्वावर परिणाम होणार नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि महाराष्ट्रातली जनता एकनाथ शिंदे साहेबांना ओळखते, परंतु एखाद्या सर्वसामान्य नेतृत्वाला संपवण्याच्या दृष्टीनं हा घाट चाललेला आहे असं माझं मत आहे। परंतु त्याचबरोबर उद्या देखील दोन भाऊ एकत्र येत आहेत। वारंवार तुम्ही राज ठाकरे यांच्या भेटी घेतलेल्या आहेत, असं वाटलं होतं की राज ठाकरे तुमच्यासोबत येणार आहे, भविष्यात पण घेणार आहे ना। राज साहेबांची भेट मी भविष्यात पण घेणार आहे। उद्याचा मेळावा म्हणजे युती झाली असं तुमचं म्हणणं आहे। उद्याचा मेळावा हा राजकीय नाही हे ऑलरेडी राजसाहेबांनी सांगितलेलं आहे आणि कालपर्यंत बघा काही मंडळी होता आमचाच मेळावा आहे, आमचाच मेळावा आहे, आमचाच मेळावा आहे, पण ते राजसाहेबांच्या मेळाव्यामध्ये सामील होत आहेत हे आज त्यांनी सकाळी जाहीर केलं आणि ते पण म्हणाले की हा राजकीय नाही। मग एकत्र राजकीयदृष्ट्या एकत्र येणार नाहीत, फक्त हा अजेंड्यासाठी मराठी अजेंड्यासाठी एकत्र मला वाटतं। मी मोठा काय राजकीय विश्लेषक नाही, पण कधी ना कधी राजसाहेब प्रश्न एक विचारतील ना की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल सन्मान वंदनीय बाळासाहेबांना होता त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवीगाळ राहुलजी गांधी बोलत होते, त्यांच्या अलायन्सचं पहिलं काय? स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची भूमिका काय? किंवा त्यांच्या अलायन्स थांबा जरा, आपण तुम्ही मी आपण सगळ्यांनी जरा थांबूया, जरा वाट बघूया आणि मग त्यांचं तिकीट वाटपापर्यंत आलं की मग ह्याच्यावर आपण बोलू। आणखी एक प्रश्न होता की दोन भाऊ एकत्र आले तर सर्वात मोठा फटका हा मुंबईत शिंदे गटाला म्हणजे शिवसेना शिंदेना होईल अशा प्रकारचा अंदाज वाटतो। नाही, अंदाज कशाला करूया, माझ्या मते तिकीट वाटप होऊ दे, आधी युती होऊ दे, तिकीट वाटप होऊ दे, मग शिंदे साहेबांवर परिणाम होणार आहे, भाजपवर होणार आहे, कोणावर तंत्र बोलू ना। अजून काहीच झालं नाही, आपण तर्कवितर्क लढवतोय, बरोबर आहे की नाही? त्यांच्यातल्या काही लोकांनी सांगितलं होतं पंतप्रधान होणार नाहीत, त्याच्यानंतर सांगितलं होतं विधानसभेमध्ये आम्ही येणार नाही, त्याच्यानंतर सांगितलं होतं की अनेक काही गोष्टी सांगितल्या होत्या, दावा खरे ठरले का? तसं तुम्ही पण जास्त ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेऊ नये असं माझं मत आहे। जरा आपण वेट अँड वॉचची भूमिका करू
महानगरपालिकेचं पहिलं तिकीट वाटप होऊ दे, मग त्याच्यानंतर आपण बोलू. तर या ठिकाणी उदय सामंत यांची भूमिका आहे. दोन्ही भाऊ एकत्र असले तरी हा राजकीय अजेंडा नाही. तर उदय सामंत यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. वेट अँड वॉचची भूमिका थोडी घेऊया. तिकीट वाटपापर्यंत आले की मग बोलूया असं त्यांनी म्हटलंय. एका मराठी कवीची ओळ आहे, मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं, बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं. परंतु मराठी मातीत ज्यांचा देह पोचलाय त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही. ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत पोचला गेलेला आहे, या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्यांची वाढ झाली आणि याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम, साथ, सहकार्य आणि विश्वास दिला, त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात. ते उगाच म्हणत नाही. खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे. नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणातनं आता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातोय की काय, अजित पवारांनी आपल्यावर सरशी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशा काळामध्ये अमित शहांच्या मंचावर जाऊन आपण अमित शहांची भाटगिरी केली पाहिजे, एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या ठाई आहे. कारण उद्या जेव्हा सगळा महाराष्ट्र आणि अवघा मराठी माणूस महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्मितेसाठी मुंबईमध्ये एकवटत आहे, अगदी त्याच वेळेला अमराठी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणं फार स्वाभाविक आहे. पण अशी बेगमी करताना मी तुमचा सगळ्यात जास्त वफादार आहे, किंबहुना मीच सर्वोत्तम भाट आहे, हे अमित शहांना सांगण्याची संधी एकनाथ शिंदे कसे सोडतील बरं. कदाचित त्यातूनच आज त्यांच्या तोंडून जय गुजरात निघालं. मात्र हा जय गुजरात ऐकून गुजराती किंवा अमराठी लोकांनी सुखावून जाण्याचं कारण नाही. तमाम अमराठी भावांच्या हे लक्षात यावं की जे एकनाथ शिंदे ज्या मराठी मातीत त्यांची नाळ पुरलेली आहे त्या मराठीशी द्रोह करू शकतात, इथल्या मराठी माणसाशी, अस्मितेशी आणि मराठी प्रदेशाशी द्रोह करून फक्त भाटगिरी करण्यासाठी जे जय गुजरात म्हणू शकतात, ते उद्या गुजरात्यांशी तरी काय प्रामाणिक राहतील. कशावरून ते उद्या गुजरात्यांशीही बैमानी करणार नाहीत. एका क्षणात संधी मिळाली तर एकनाथ शिंदेंनी जसं उद्धव साहेबांना चितपट करायचा प्रयत्न केला, अगदी त्याच पद्धतीने ते देवेंद्र फडणवीसांनाही मातीत लोळवून त्यांच्या छाताडावर पुन्हा उभे राहून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केव्हाही करू शकतात. मला वाटतं याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना सुद्धा फार चांगलीच असेल. ते सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया होती. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारे पुण्यामध्ये एका कार्यक्रमात जय गुजरात अशी घोषणा दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या ठाई एकनिष्ठता, प्रामाणिकपणा नाही, मात्र धूर्त आणि चतुरपणा आहे आणि म्हणूनच त्यांनी अशा प्रकारे भाटगिरी करण्याचा हा प्रयत्न केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. आणि या संदर्भात किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. पुण्यामध्ये एकनाथ शिंदे स्वतःला मूळचे शिवसैनिक समजतात असं लोकांना भासवतात आणि आज जे देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं. मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का. त्यानंतर तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो असं कायम लोकांना भासवताय, पण त्या विचारामध्ये जय गुजरात बाळासाहेबांचा कधीच नव्हता. एवं बाळासाहेबांचंच काय, इथे राज्य करणारे आता जे मुख्यमंत्री आहेत, जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, हे सुद्धा हे मान्य करणार नाही असा आम्हाला त्यांच्याबद्दलचा भरोसा वाटतो. जय गुजरात कधीच ते म्हणणार नाहीत.
कारण ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, ज्यांची कारकीर्द महाराष्ट्रात झाली, ते जय गुजरात कसं बोलतील? आणि मला असं वाटतं सपशेल लोटांगण घालण्यासाठी आणि शहाणा खुश करण्यासाठी, त्यांना परत परत आठवण करून देण्यासाठी की मी तुमचा किती पाईक आहे, मला 2.5 वर्षांनी मुख्यमंत्री द्या, हे भासवण्यासाठी आता ते जे काय पाईप झालेत आणि त्या पाईपातनं आता काय काय वाहत आहे हे मराठी माणसं, महाराष्ट्रातली जनता सगळे बघतायत. मुळात जय गुजरात, गुजरात गुजरातच्या जागी तो देशाचा एक महाराष्ट्रासारखा राज्य आहे, ते तिकडे जाऊन हे करा. तुम्ही तिकडे जय महाराष्ट्र म्हणू शकता का? ऐकून घेतील का? का महाराष्ट्रात तुम्ही ही आग लावताय? हिंदू मुसलमानांमध्ये तर ऑलरेडी लागलेली आहे, आता प्रांतवार लागते, आता भाषेवार लागतंय. तर या संदर्भात आता खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे आणि आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय आणि विविध प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येतात. आणि यावर आता संजय राऊत यांनी ही ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि ते म्हणतात, अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आलं. पुण्यामध्ये या महाशयांनी अमित शहा समोर जय गुजरातची गर्जना केली. काय करायचं? ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा, 1000 माराव्या आणि 1 मोजाव्या, हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कसा राहू शकतो, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारलाय. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या या घोषणेला राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सुद्धा समर्थन दिले आणि त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. सर, एकीकडे भाषावाद महाराष्ट्रामध्ये सुरू असताना पुण्यामध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा दिलेली आहे. कसं पाहता, एक नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे? मला असं वाटते राज्यात कुठेही भाषेचा वाद त्या ठिकाणी चालू नाही. फक्त काही लोकांकडनं मागणी होती, त्यांचा समज झाला होता की हिंदी ही सक्तीची केलेली आहे. तसं पाहिलं तर सक्तीचा विषय त्याच्यामध्ये नव्हता, परंतु कुठल्याही पद्धतीचा वाद होऊ नको म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात हे केलं की तो शासन निर्णय आपण त्या ठिकाणी रद्द केला. आज जय गुजरात असं म्हटल्याचं आपण मला सांगितलं, तर याचं कारण असं आहे की गुजरात असो, राजस्थान असो, महाराष्ट्र असो, पंजाब असो, सर्व राज्य या आपल्या, कारण आपण भारत देशात राहतो. आता टीका होते की अमित शहा यांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदेनी ही घोषणा दिली आहे. अमित शहा हे काम केल्यामुळे खुश होतात, काम जो चांगलं काम करतो त्याच्यावर खुश होतात. पण एकीकडे महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा विरोध पेटलेला असताना अशा प्रकारे सत्ताधारी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने जय गुजरातची घोषणा देणं हे एक नव्या वादाला आमंत्रण देण्यासारखं तुम्हाला वाटत नाही का? नाही, याच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे. हा रिस्पेक्ट आहे आपल्या बाजूच्या राज्याबद्दल केलेला. त्याच्यामुळे त्यांचा उद्देश असा काही जय गुजरात म्हटल्यामुळे बा आपण महाराष्ट्राला विसरणार आहोत किंवा महाराष्ट्रावर आपलं प्रेम कमी होणार आहे असा त्यांचा उद्देश नव्हता. तुम्ही समर्थन देत आहात त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे? कुठल्याही चांगल्या गोष्टीला समर्थन देण्याला काही हरकत नाही. त्या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगितलं की आपण भारत देशामध्ये राहतो, त्या ठिकाणी कुठलंही राज्य असो, कर्नाटक असो, आंध्र प्रदेश असो, तामिळनाडू असो, राजस्थान असो, सर्व आपले राज्य आहेत. इतर नेते जय महाराष्ट्र कुठेही बोलताना दिसत नाही आपल्याला. जय महाराष्ट्र देखील म्हणतात सर्व ठिकाणी, आपण देखील महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तरी जय महाराष्ट्र म्हणतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई. ते राजकारण आता चांगलंच या मुद्द्यावरून तापलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही क्षण थांबून जय गुजरात अशी घोषणा दिली आणि राजकीय वर्तुळामध्ये आता प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागलेला आहे. तर केम छो शिंदे साहेब, जितेंद्र आव्हाडांनी शिंदेंना हा टोला लगावलेला आहे. तर अशा प्रकारे राजकारणातून मोठ्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात. विरोधकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला आता सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी एक म्हण म्हटली तर आता आव्हाडांनी केम छो शिंदे साहेब असं म्हणत टोला दिलाय. महाराष्ट्रात आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत, जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात पुण्याला. काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चाललो होता आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या. शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब?
કેમ છો શિંદે સાહેબ? સારું છે ને? तशा प्रकारे जितेंद्र आव्हाड यांनी टोला मारलेला आहे. तर या संदर्भात नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो.